ते खूप ऑलरेडी एक्सपर्ट आहेत, ऑलरेडी इंटेलिजंट आहे, म्हणजे त्यांचं इमॅजिनेशन आपल्या इमॅजिनेशन पेक्षा 10 पट जास्त आहे. मी ह्यासाठी म्हणतो कारण की आपल्याला लिमिटेशन्स माहिती असतात. करेक्ट. म्हणजे मला माहिती आहे, मला जर का इथून फॉर एक्झाम्पल मुंबईला जायचं तर मला 3 तास लागतील कॅबने किंवा कशाने पण कशाचं, किंवा प्लेनने जायचं असेल तर 1 तास लागेल. त्या मुलासाठी हे प्लेन आहे किंवा कॅब आहे हे गोष्टच माहित नाही. तो म्हणेल मी 1 मिनिटात जातो, कारण की त्याला ते लिमिटेशनच माहित नाहीये की मला जाण्यासाठी ट्रॅफिक लागेल मध्ये, किंवा मला कशाने तरी घेऊन जायचं असेल किंवा काहीतरी करायचं असेल. बट मग मी 1 मिनिटात जाईल. मग किंवा 1 मिनिटात कसं जाईल की ओके सर, मग मी फॉर एक्झाम्पल इथनं इनव्हिजिबल होईल आणि ते डायरेक्ट व्हिजिबल होईल. मी इथून गायब होईल आणि तिथे प्रेझेंट होईल 1 मिनिटामध्ये. आता ही गोष्ट पॉसिबल आहे का? काय वाटतं मला? बेस्ड ऑन द लिमिटेशन्स आय नो इट्स नॉट पॉसिबल. हा, ओके, राईट. सो ही इम्पॉसिबल गोष्ट आहे, बरोबर. बट ही पॉसिबल आहे. कशी? व्हर्च्युअल रियालिटी. व्हर्च्युअल रियालिटी काय करेल तुम्हाला? तुम्ही इथेच बसलेला आहात आणि तुमचं सेम प्रोजेक्शन तिथे करेल. म्हणजे सेम आपण जसं फॉर एक्झाम्पल आता जे पॉडकास्ट करतोय, इंटरव्ह्यू करतोय, मी माझ्या घरीच बसलेलो आहे. बट तुम्हाला असं वाटतं की मी चेअरवर बसलो इथे, माझ्या 3D व्ह्यूज नुसार सगळ्या गोष्टींनुसार तुम्ही एक VR बॉक्स वेअर केलेला आहे, मी घरी एक VR बॉक्स वेअर केलेला आहे. आपण सेम पॉडकास्ट करतोय, एंटायरली सेम फिलिंग. इव्हन टच सुद्धा करू शकतो थ्रू द माय रिमोट. सो आपण दोघं आपल्याच प्लेसला आहोत, बट आपण आता इंटरॅक्ट करतोय थ्रू द व्हर्च्युअल रियालिटी.